नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा एक नवीन बदल केलेला आहे आणि तो बदल ह्या वर्षापासून लागू असणार आहे. नेमका हा बदल काय आहे, कोणत्या एक्झामसाठी आहे आणि विद्यार्थ्यांनी या बदलाचं काय करावं हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तत्पूर्वी मी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एमपीएससी यूपीएससी सह कंबाईनच्या पण बॅचेसचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं. एमपीएससीची बॅचेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे आणि आता नुकतीच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात अपकमिंग आहे. त्यासाठी पण आपल्याकडे कॉकरोच बॅच आपण चालू केलेली आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स बघायला मिळतील. ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला ह्या तारखेला ब्रांचेस चालू असतील, बॅचेस चालू होणार आहे. मराठी माध्यमची बॅच आणि इंग्लिश माध्यमची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डचं पूर्ण लेक्चर्स, त्याला आपण बॅच म्हणजे ती फ्री असेल आणि त्याच स्टेट बोर्डवर आधारित 100+ टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे मोफत असणार आहे. यामध्ये तुम्हाला पीपीडी आणि प्रिंटेड स्वरूपातल्या आणि बुक्स सुद्धा इथे अवेलेबल असणार. सो कुठे जायची गरज नाही, तुम्हाला ही सगळी टीम या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आपण बघू शकता. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, यूपीएससीची एक्झाम ह्या वर्षी झाली 4 फेब्रुवारी 24 मे 2026 ला ही एक्झाम झाली आणि याच्यानंतर ह्या पहिलंच वर्ष यूपीएससीने एक नोटिफिकेशन ऑलरेडी दिलं होतं आणि त्यात सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल. आता रिप्रेझेंटेशन पोर्टल म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिलिमची एक्झाम देतात, आता यूपीएससीची ही प्रिलिम एक्झाम झाली आहे, प्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आन्सर की दिली जाणार आहे. आन्सर की नंतर ह्या आन्सर की मध्ये विद्यार्थ्यांना जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर हे ऑब्जेक्शन विद्यार्थी घेऊ शकतात. त्यासाठी यूपीएससीने पहिल्यांदाच ही साईट ओपन केली आहे. ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी ही साईट दिली. ह्या साईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड वापरून ह्या साईटवर जाऊन आन्सर की बद्दल तुम्हाला काही इश्यू असेल, प्रश्न चुकीचा आहे, प्रश्नाची मांडणी चुकीची आहे, ऑप्शन चुकीचे आहे, ऑप्शनचं उत्तर बरोबर दिलं नाही, यासारखे जे पण तुम्हाला डाऊट असेल विथ प्रूफ म्हणजे जे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला सबमिट करून इथे या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. सो त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक जनरल नोटीस त्यांनी अशी दिलेली, बघा, जेव्हा तुमची रिक्रुटमेंट टेस्ट होते त्यावेळेस 7 दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे. आता ही एक्झाम कोणत्या डेटला झाली आहे, 24 तारखेला. मग 24 तारखेनंतर 25 तारखेपासून पुढे म्हणजे 25 पासून पुढे जर पकडलं, 26, 27, 28, 29, 30, 31 आणि 1 जुलै 25 मे पासून ते 1 जून पर्यंत ह्या दरम्यान तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घेता येणार आहे. यापूर्वी युपीएससीला असं नव्हतं. युपीएससी फक्त क्वेश्चन पेपर घ्यायची आणि मेरिट लावायची. त्यानंतर युपीएससीने काय केलं, आन्सर की द्यायला लागले, पण आन्सर कीला ऑब्जेक्शन घेता येत नव्हतं. मात्र आता आन्सर कीला ऑब्जेक्शन घेता येतं आणि तुमचं ऑब्जेक्शन जर त्यांना योग्य वाटलं, चेक करून बघणार, चेक करून जर ते योग्य वाटलं तर नक्कीच त्यामध्ये बदल करून फायनल आन्सर की सुद्धा यूपीएससी पब्लिश करणार आहे. आता या पद्धतीने हा बदल करून यूपीएससीने आता एक नवीन पायंडा नक्कीच ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने पाडलेला आहे. तुम्ही यूपीएससीच्या वेबसाईटला गेला तर रिक्रुटमेंट ह्या टॅब वरती गेला तर इथे बघा, रिप्रेझेंटेशन ऑन क्वेश्चन पेपर ह्यावरती क्लिक केलं तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या लॉग इन वरती गेला की लॉग इन वरती जाऊन तुम्हाला हवं त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेता येणार आहे. सो चांगली बातमी आहे आणि चांगला बदल युपीएससीने केलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या संदर्भात असेच अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.